हाय, वेलकम टू 19 एज्युकेशन. तर आज आपण पाहणार आहोत क्वाड्रॅटिक इक्वेशनचा पार्ट 2. तर क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या पार्ट फर्स्टमध्ये आपण बघितलंच आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे की नाही, कसं ओळखायचं आणि त्याच्यानंतर ए बी सीच्या व्हॅल्यूज कशा फाइंड आउट करायच्या हे आपण पार्ट फर्स्टला डिस्कस केलेलं आहे. तर तो तुम्ही पार्ट बघितला नसेल तर पार्ट फर्स्ट पहिला बघून घ्या. त्याच्यानंतर आपण आता पार्ट 2 कडे वळतोय. त्यामध्ये क्वेश्चन असा असणार आहे, फाइंड के इफ एक्स इज इक्वल्स टू 3 इज अ रूट ऑफ इक्वेशन के एक्स स्क्वेअर मायनस 10x प्लस 3 इज इक्वल्स टू 0. बघा, तर हा क्वेश्चन जुलै 2024च्या बोर्ड एक्झामला विचारला गेला आहे. आता हा क्वेश्चन कसा सॉल्व करायचा, तर बघा, फर्स्टला मी काय करते, इक्वेशन लिहून घेते. काय आहे इक्वेशन? के एक्स स्क्वेअर मायनस 10x प्लस 3 इज इक्वल्स टू 0. आता आपल्याला या क्वेश्चनमध्ये जी की केची व्हॅल्यू फाइंड करायची आहे त्याच्यासाठी गिव्हन दिलेला आहे x इज इक्वल्स टू 3. सो पुट x इज इक्वल्स टू 3. जिथे जिथे आपल्याला क्वेश्चनमध्ये एक्स दिसतोय त्या ठिकाणी आपण एक्सची व्हॅल्यू काय घेणार आहोत, तर 3. बघा, एक्सच्या जागी मी 3 घेऊन ठेवते. काय येणार? के इंटू 3x स्क्वेअर मायनस 10 इंटू 3 प्लस 3 इज इक्वल्स टू 0. बघा, इथे एक एक्स दिसत होता, इथे सुद्धा एक एक्स आहे, तर त्या ठिकाणी मी 3ची व्हॅल्यू पुट केली. 3चा स्क्वेअर असतो 9. सो 9k मायनस 10 3 जा 30 प्लस 3 इज इक्वल्स टू 0. तर आता मी सांगितलेलंच होतं, प्लस मायनस काय होतं रे? मायनस, आणि मोठ्या संख्येचं चिन्ह झालं. सो काय होणार? 9k मायनस 27 इज इक्वल्स टू 0. या मायनस 27ला मी काय करते, आर एच एस साईडला घेऊन जाते. सो हा मायनस 27 आर एच एस साईडला गेल्यानंतर तो काय होणार? पॉझिटिव्ह होणार. सो 9k इज इक्वल्स टू 27. हा 9 जो आहे के सोबत मल्टिप्लिकेशनमध्ये आहे. सो आता तो काय होईल? 20 सोबत 27 सोबत डिवाइडला जाईल. सो के इज इक्वल्स टू काय होईल? 27/9. मग केची व्हॅल्यू आपल्याला काय मिळेल? केची व्हॅल्यू मिळेल आपल्याला 3. सिम्पली मी इथं डिव्हिजन करून घेतलेली आहे, तर केची आपल्याला व्हॅल्यू मिळते 3. अशा पद्धतीनं आपण काय करायचं, एक्स इज इक्वल्स टू 3 हे या गिव्हन दिलेल्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचं रूट आहे का नाही हे फाइंड करायचं. ओके, याच्यानंतर आपण नेक्स्ट क्वेश्चन आहे तो बघणार आहोत. नेक्स्ट क्वेश्चन कसा आहे बघा, सॉल्व द फॉलोइंग क्वाड्रॅटिक इक्वेशन्स बाय फॅक्टरायझेशन. आता ही खूप जुनी पद्धत आहे कशाची? फॅक्टरायझेशन. आपण 8ला शिकलोय, 9ला शिकलोय आणि 10thला सुद्धा आता फॅक्टरायझेशन मेथड आहे. आता फॅक्टरायझेशन मेथडनुसार आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन कसं सॉल्व करायचं, तर बघा, इथं काय असतो, इक्वेशन दिलेलं आहे एक्स स्क्वेअर प्लस 15x प्लस 54. सो इथं ए आला माझा, इथं सी एल. सो काय असतं फॅक्टरायझेशन? मुळात ए इंटू सी हे कोणाच्या बरोबर असलं पाहिजे, किंवा ए इंटू सी यांची मल्टिप्लिकेशन ही काय असली पाहिजे? बी. ए इंटू सी, एचं कोएफिशियंट, एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट मला इथं काय दिसतो? काहीच नाहीये, म्हणजे इथं काय असणार? 1. 1 इंटू सी, सी म्हणजे आपण कॉन्स्टंट टर्म घेतो, तर त्याची व्हॅल्यू काय आहे गिवन दिलेली? 54. 1 इंटू 54 काय आले? 54. या 54चे मी असे 2 व्हॅल्यूज निवडणार की त्यांची ॲडिशन ही मला किती मिळाली पाहिजे? 15. ओके, मग असे कोणते 2 नंबर आहेत बरं? तर मला 2 नंबर मिळत आहेत. कोणते? +9 आणि +6.
बघा +9 +6 या दोन्हींची जर मी ॲडिशन केली तर मला 15 भेटते. सो इथे जे 15x आहे त्याऐवजी मी हे जे दोन रूट फाइंड आउट केले जे की आहेत +9 आणि +6 ते पुट करणार. ओके, काय येणार बघा, x² + 9x + 6x + 54 = 0. ओके, 15x जागी मी काय पुट केलं, 9x + 6x. आता हे जे दिसतात दोन दोनचे मी काय करते, इथे भाग करते. x² + 9x एका पार्टमध्ये घेतलं आणि 6x + 54 हा काय केला एका पार्टमध्ये. आता या दोन्हीतून मला एक काहीतरी कॉमन काढायचं आहे. मी काय घेते कॉमन, x. मग ब्रॅकेटमध्ये काय उरेल, x + 9. ज्या वेळेस आपण या 2x मधून मी एक x कॉमन घेतला, या 9x मधून मी हा x कॉमन घेतला. सो मग काय राहील, या 2x मधला एक x आणि या 9x मधला हा 9. मग काय येणार, प्लस आता 6x + 54 = 0. 6x + 54. आता या दोन्हीतून पण मला एक असा नंबर कॉमन घेतला पाहिजे की तो नंबर कॉमन घेतल्यानंतर मला हाच ब्रॅकेट इथं सुद्धा मिळेल. काय होईल, हाच ब्रॅकेट मला इथं सुद्धा मिळेल. मग मी काय घेऊ शकते, मी जर 6 घेतला तर या ब्रॅकेटमध्ये काय होणार, x + 9. बघा 6 × x 6x आणि 6 × 9 50 येतं. यस येते. मग आता हे दोन ब्रॅकेट मला काय मिळाले, सारखे मिळाले. म्हणून मी त्यांना काय करते, आता एकदाच लिहून घेते. आणि जे ब्रॅकेटच्या बाहेर आहे काय आहे, x + 6 त्या दोघांना एका ब्रॅकेटमध्ये घेऊन आले. आता यांना काय करणार मी, ऑर मध्ये टाकून देणार. कसं, x + 9 = 0 और x + 6 = 0. ओके, आता हा +9 आहे तो RHS साईडला गेल्यानंतर काय होईल, -9 और हा +6 आहे तो RHS साईडला गेल्यानंतर काय होईल, -6. अशा पद्धतीने आपल्याला काय होत आहेत, एक्सच्या दोन व्हॅल्यूज मिळत आहेत जे की असणार आहे फॅक्टर्स ऑफ दी गिव्हन इक्वेशन. ओके, समजलं. यामध्ये काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंट्स करा आणि 19 एज्युकेशन या चॅनेलला सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त मित्रांसोबत शेअर करा. थँक्यू.